नमस्कार मित्रांनो, आज औंध या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आज एक नंदी आहे अर्जुन नावाचा. त्याने आज गुलाल मिळवलेला आहे. आपल्या सोबत आहेत त्यांचे मालक आहेत, त्यांची टीम आहे. नमस्कार शेठ. नमस्ते. काय नाव आहे आपल्या नंदीचं नक्की? अर्जुन. अर्जुन. अर्जुन आज नक्की मैदानामध्ये कुणाच्या नावाने पळतो? राठोडांच्या नावाने पळत होता बैल. हा बैल नागठाणे मैदानात पळाला. बर. नागठाणे मैदानात आमचा व्यवहार झाला आहे बैलाचा. बर. म्हणजे खरेदी नवीनच झाली? नवीनच खरेदी आजच नागठाणातच खरेदी झाली ऍक्च्युली, पण आज बैल पळाल्यानंतर त्यांना आज आपण गुलाल लावला. मित्रांनो, नागठाणे मैदान जे झालं त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं ते आता एक 2-3 दिवसापूर्वीच ते मैदान पार पडलं आणि त्याची खरेदी केली आणि पहिलाच गुलाल. काय सांगाल? नक्कीच आनंद. म्हणजे बैल अजून त्यांच्या ताब्यात आहे. आपल्याला 2 मैदानं बैल पळून द्यायचे बोलीत होता तो बैल. बर. त्यामुळं 23 तारखेला बैल पळण, त्यानंतर बैलाचा व्यवहार पूर्ण होईल. म्हणजे बैलाचा व्यवहार झालेला आहे ऍक्च्युली, पण XYZ अमाऊंट ती अमाऊंट त्यांना 23 तारखेला किंवा 24 तारखेला देऊन मग बैल आपल्या ताब्यात येईल. ठीक आहे. आज आपल्या अर्जुनचा पहिरा कोण होता मैदानामध्ये? पुष्पा म्हणून आहे, वडीचा पुष्पा म्हणून. वडीकरांचा पुष्पा आणि अर्जुन ही जोडी पळाली होती. नियोजन कोणी केलेलं होतं हे? राहुल गाडगेंनी नियोजन केलं होतं त्यांचं. बर. दोन्ही मैदानात तीच गाडी पळाली. बर. त्यांचंच नियोजन होतं ते. बर. आणि गाडी ज्यावेळेस गटाला पळाली, काय सांगाल? गट काढला त्यावेळेस काय आनंद होता? की तुम्ही सांगितलं की मी खरेदी केली या नाही काय झालं, गट काढला त्यावेळेस आनंद काय होता? नाही गट कसा काढला, गट फरकाने काढला. मग आम्ही सेमीला गाडी 5 नंबर तासावं लागली होती. बर. त्यावेळेसच मग आम्ही घरनं निघालो पुण्यावरनं आणि मग मैदानात पोहोचलो. मित्रांनो बघा, एवढा कॉन्फिडन्स होता त्यांच्या नंदीवरती. आज अर्जुनने ज्यावेळेस तुम्ही सेमी पास केला, काय आनंद होता की आपण गुलाल मिळवला? 100% गुलाल मिळाला म्हणून खात्री होती, म्हणून आम्ही आलो. तरी आता अर्जुनचं काय वय आहे? आता 4 दात आहे, माझे 3 दात पडलेले, 4था उगवतोय. ठीक आहे. आज अर्जुन आणि पुष्पा यांच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? मोरा ड्रायव्हर म्हणून होते, आंबेगावचे मोरा ड्रायव्हर होते. ठीक आहे. असं काय तुम्ही बघितलं की या नंदीमध्ये की तुम्ही डायरेक्ट खरेदी केली ना, की काय असं आहे की कसा पळ आहे त्याचा? 3 दिवसामध्ये त्याने 5 फेरे एकदम गाडी बांधून पळाला तो आणि कडनी चांगला पळला. नागठाण्याच्या मैदानाला सेमीला कडनी पळून सेमी पास करणं म्हणजे नागठाण्याच्या मैदानात पब्लिक खूप असते आणि 2 वेळा महाराष्ट्र केसरी नागठाण्याच्या मैदानात बी आणि औंधच्या मैदानात बी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला त्याने. मित्रांनो, अर्जुन नावाचा जो नंदी आहे तुम्ही बघताय, नागठाण मैदानापासून गुलालामध्ये आणि 2 वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे. काय सांगाल अर्जुनची? असं म्हणजे नक्की कुठनं स्पीड घेतो, एवढाच ग्रिप कुठनं घेतो? नाही, अर्जुन खालनच पळतो, खाल तळापासूनच चांगला पळतो बैल. आणि आपला अर्जुन जो आहे तो कोणत्या खांदी पळतो, डाव्या की उजव्या खांदी पळतो? उजव्या खांदी. आता अर्जुनचं एक पुढच्या मैदानाचं नियोजन कसं असेल? नाही, आता चाललंय. आज तर आमचं हे झालंय खरेदी, मग 23 तारखेला आम्ही पळणार आहे. बघतोय मोठा पैऱ्यामध्ये पळायचं विचार आहेत. काय सांगाल तुमची जी टीम असते अर्जुन सोबत, त्या टीम बद्दल काय सांगाल? नाही, आजपर्यंत तर राठोड साहेबांची टीम आहे, त्याच्यामुळं तेच नियोजन बघत होते. अजून तर आम्ही काही नियोजन केलं नाही, त्यांचंच नियोजन होतं ते. आज राहुल गाडगेंनी त्यांनी नियोजन केलं होतं, त्याच्याच नियोजनात पडलंय. आता 23 तारखेला आम्ही नियोजन करू काय होतं बघू. काय आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? चांगलं मैदान आहे, पारंपरिक मैदान आहे ना, जुनं मैदान आहे औंधचं. चांगलं मैदान झालं आणि सेमीला गाडी सामना उतरली होती. बरोबर आहे. अर्जुन या नंदीनं तुमचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर 13 देशामध्ये केले. आजचा गुलाल किती महत्वाचा आहे, कारण की रत्ती महारथी या मैदानामध्ये होते. हो, महत्वाचं आहे ना, पारंपरिक आहे शेवटी, जुनं आहे, त्यामुळे त्याला मान आहे. आणि ते आज आम्हाला म्हणजे राठोड साहेबांना म्हणा, आम्हाला म्हणा, किंवा गाडगे साहेबांना म्हणा, दोन्ही किंवा ह्यांना टीमला तुमच्या सगळ्यांनाच मिळालं तो. मित्रांनो, हे औंधचं मैदान जे आज पार पडलं त्या मैदानामध्ये आज या अर्जुनने गुलाल मिळवलेला आहे आणि तुम्ही थोडा तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद. ओके.